सन्माननीय कुणालजी म्हस्कर आपण यायचं इथे त्यानंतर 4 रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं या गावच्या सुपुत्रानं खऱ्या अर्थानं मेहनत घेतली ज्ञानेश्वर वयाल यांना विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. डीजे ऑपरेटर जे की मितांश मंडप डेकोरेटर्स वडविहार वावरणे कृष्णा भवरे साहेब या मान्यवरांचा विनंती करेन की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर ज्ञानेश्वर वयाल यांना विनंती करेन की आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. त्यानंतर सावळे गावचे सुपुत्र देवेंद्र माळी मराठीमध्ये आपण ज्यांचा सुमधुर आवाज प्रेक्षकांपर्यंत पाहिला त्यांचंही स्वागत आपण इथे करणार आहोत. ज्ञानेश्वर वयाल यांचं स्वागत आपण इथे पाहत आहात. त्यानंतर देवेंद्र माळी आपणालाही विनंती असेल की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. चला मॅचला होतीये सुरुवात. 40+ असेल एकीकडे आणि दुसरीकडे आपण टीम पाहणार आहोत अर्थातच तळेगाव. आजच्या रात्रीमध्ये तळेगाव संघानं भन्नाट परफॉर्मन्स दिलाय आणि परंतु विसरता कामा नये 40+ संघ ज्या संघानं तुपगाव संघासारख्या मातब्बर संघाला मात दिली आहे तो संघ तुमच्या समोर आहे. त्यामुळे आता तुमच्यासाठी मोठी परीक्षा झडी असेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण बॉलर पाहाल. सध्याच्या घडीला मोसिम पहिला बॉल स्वीप चिट करण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 0 धावसंख्येवर पहिला बॉल फसलाय. आज मात्र कमाल केली आहे 40+ संघानं. कारण मी मगाशीही म्हटलं की 40 वयोगटानंतर खूप काही प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अशा वेळेला यंग जनरेशन बरोबर खेळत असताना चांगला परफॉर्मन्स देणं मी खरंच सॅल्यूट केलं करेन 40+ संघाला. 52 संघ यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर मोसिम हा बॉल तयार असेल. नेक्स्ट बॉल फिरून मारलाय फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल जाणार. दणदण करत असलेला चौकार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अभिषेक प्रकाश पाटील तसं बघायला गेलं तर 40+ संघ आहे आणि खऱ्या अर्थानं आमची जितू गोंधळी इथे बसलेले आहे. त्यामुळे प्रश्नच सॉल्व झालाय. द विकेटनं मात्र बॉलर तयार असेल. मोसिन फिरून मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येणार. झेल खाली. झेल झालाय ड्रॉप. जीवनदान मिळालंय. खऱ्या अर्थानं तळेगाव संघ आजच्या रात्रीमध्ये कमाल केली या संघानं. काय जबरदस्त मोठे मोठे फटके जर कुणाच्या बॅटमधून पाहायला मिळाले असतील तर ते तळेगाव संघाच्या बॅट्समनच्या माध्यमातून. आणि आज 40+ संघाबरोबर खेळत असताना एक चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं असेल. कारण या 40+ संघाला हलक्यावर घेऊ नका मित्रांनो. असाच हलक्यावर आपण तुपगाव संघाला पाहिलं घेतलं. तुपगाव संघ या संघाबरोबर बाहेर निघाला आणि अशा वेळेला आता तळेगाव संघ कसरगड संघ एक ताकदीचा संघ होता. त्या संघाबरोबर खेळत असताना मात केलेला हा संघ पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कसरगड संघाचे बरेचसे माझी मित्रमंडळी असतील त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाचं पर्सनली नाव घेणं शक्य होणार नाही कारण बरीचशी मित्रमंडळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. गिरधन पाटील कसलखंड
यांच्याकडून माझ्याकडे पारितोषिक आलेलं आहे. तळेगाव संघ जिंकल्याबद्दल त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हे पारितोषिक तळेगाव संघ मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचं. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 4. मोसिम 6 धावा आहेत. माफ करा. चेक केलं जाईल. ऑफिशियल पंचांची मागणी असेल तर टीव्ही स्क्रीनवर चेक केलं जाईल. मला आपण पाहूया चांगली मॅच सुरू आहे. एकीकडे 40+ संघ असेल तर दुसरीकडे आपण तळेगाव संघाला पाहिलं जाईल आणि चेक केलं जाईल. ऑफिशियल पंच आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. टीव्ही स्क्रीनवर DRSच्या माध्यमातून हा चेक केला जाईल. ओ पंच, विकेटच्या खूप पाठीमागे जाऊन खेळला हा बॉल. तर आपण डिसिजन द्यायचं आहे मैदानामध्ये आणि आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवायचा आहे. चला आपण DRSच्या माध्यमातून जो फलंदाज आहे तो सुद्धा चेक करू शकतो. खूप पाठीमागं, अगदी विकेटच्या पाठीमागं जाऊन सुद्धा 12वा खेळाडू सुद्धा आपला इथे आहे. तोही इथे पाहतोय. आपण विकेटच्या खूप पाठीमागं जाऊन खेळलात त्यामुळे आता पंचांचा निर्णय असेल तो आपल्यापर्यंत मान्य करायला लागेल आपल्याला. हे संपार चला अजिबात काही डिस्कस करू नका. जो निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्टंपच्या पाठीमागे जाऊन फलंदाज खेळतोय यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. आता मैदानामध्ये जे ऑनफिल्ड डिसिजन दिला जाईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंच काय निर्णय? डेथ बॉल घोषित करण्यात आलाय. मग डॉट बॉल, डॉट डेथ म्हणजे बॉल काउंट केला जाईल आणि 0 धावा नक्कीच आपण इथून पाहायला मिळेल. चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. व द विकेटनं 4 धावा आहेत धावपळकावर. 3 बॉल अद्याप फेकले गेलेले. 4 धावा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर मोहसिन तयार असेल. पुढचा बॉल हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स केलाय. वॅकंड एरियामध्ये या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि काय जबरदस्त चौकार इथून पाहायला मिळाला. आणि 4 धावानं मात्र टीमची टोटल गतिमान पद्धतीने मूव्ह होत असताना 8 धावा धावपळकावर. आय थिंक मोहसिनने मागच्या मॅच षटकामध्ये यावेळेला सध्याच्या घडीला मात्र आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय. अजून काही चेंडू शिल्लक असतील. फिरून मारण्याचा प्रयत्न इथून मात्र फसतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अगदी बाल बचावला. दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ओ माय गॉड, इथून मात्र तिसरीची मागणी. 3 धावा कंप्लीट. वावंचे संघ हाच तो होता का ज्या संघानं तुपगा संघाला धूळ चारलेली. आता विश्वास बसत नाहीये. चालतंय, होतंय. आणि 40+ संघ आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवस त्याच्यासाठी सारखा नसेल.
कारण यंग जनरेशन या संघासमोर म्हणजे 18 ते 25 वयोगटामध्ये 25-26 वयोगटामधल्या या पोरांबरोबर खेळत असताना थोडी दमछाक जरूर होणार 40 प्लसच्या संघाची. आणि पहिल्या सामन्यामध्ये त्यांचा दर्जेदार परफॉर्मन्स पाहिला आणि यावेळेला मात्र थोडासा मिसफिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा. मोहसिन मागच्या सामन्याचा हिरो, ज्या खेळाडूनं भयंकर ताकदीनं गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देणारा तो मोहसिन मात्र यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर. स्लोअर टाईपचा बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ बॅटने या बॉलला खेळला आहे. सिंगल धावाली. सिंगलपेक्षा काही मिळणार नाही आहे. आणि अशा रीतीने आपण पाहिलं 1 धावेनं पुढे एकदा स्कोर कार्ड मूव्ह होताना पाहायला मिळेल. टीमची टोटल धावसंख्या 12 धावा. 1 डझन धावा आपण पाहिल्यात. षटकाची होते समाप्ती, म्हणजे अर्धा डझन बॉलमध्ये 1 डझन धावा जमवण्यामध्ये यश आलंय. बॅटिंग करत असलेला संघ असेल अर्थातच तळेगाव संघ. अजून 1 षटकाचा खेळ शिल्लक असेल. चला टाइम वेस्ट करू नका प्लीज, कारण आता जवळजवळ पहाटेचे वाजले असतील 5:30. 5:30 झाली आहेत. किमान मैदानामध्ये उजेड पडण्या अगोदर आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे. कारण नाईट क्रिकेट स्पर्धेचा एक रूल्स असतो. त्या क्रिकेटला तेव्हाच मजा येते ज्यावेळेस दिवसाचा उजेड पडण्या अगोदर तुम्ही सगळा कार्यक्रम संपवताय. एक षटकाचा खेळ संपला. 12 धावा आपण पहिल्या धावपळकावर. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर असेल ऋषी. हाही मागच्या मॅचमधला कमालीचा खेळाडू आहे. बॅटिंग सुद्धा तेवढी दर्जेदार या खेळाडूची पाहायला मिळाली. तर ऋषी मात्र सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. कमीत कमी धावांवर थांबवण्याचा काम मात्र आता करावं लागेल, कारण 40+ संघासाठी ही मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण समोर यंग जनरेशन आहे. मस्त यावेळेला पॉइंट आणि कव्हरमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल धाव. दुसरीची मागणी. धोका होऊ शकतो आणि अशा रीतीने 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. जितू पहिल्या मॅचमध्ये आपण या संघाला पाहिला. सध्याच्या घडीला असं वाटतंय कुठेतरी की जागरणाचा त्रास होते की काय 40+ संघाला, परंतु कदाचित आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये का अफलातून खेळला आहे आणि यावेळेला मात्र हातामध्ये बॉल मिळत नाही आहे. काय कदाचित काय रिझन असेल, आय डोंट नो. स्वीप चिट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल होता बऱ्याच वेळ. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि या सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत 15 धावा. 15 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतील. आमचे दीपकजी पाटील, आत्मारामजी पाटील ही मंडळी आज सकाळच्या पहाटेच्या सत्रामध्ये सुद्धा इथे उपस्थित आहे. आणि जबाबदारी असते ती, आणि कुटुंब प्रमुखाची जशी घर चालवण्याची जबाबदारी असते तशी मॅच ऑर्गनायझरची पण जबाबदारी असते. या टीमची टोटलचा जर विचार केला आपण तर 15 धावा धावपळकावर. यावेळेला आपण हलक्या हाताने ग्लान्स केलेला बॉल पाहिला. सिंगल धाव आली. 16 धावा धावपळकावर लगावल्या जात आहे. दुसरं षटक कार्यरत असेल तर जबाबदारी असते देवेंद्र, कारण एवढी मोठी मॅच 4 दिवस आपण या स्पर्धेला न्याय दिला आहे. त्यामुळे आता शेवट गोड करूनच या मैदानातून हा मैदान सोडायचा. या निव्वळ प्रांजल मतानं मात्र ही मंडळी काम करत असताना, परंतु सध्याच्या घडीला ऋषीची कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अद्याप 4 चेंडू फेकून झालेत. 4 धावा खर्च करतोय फक्त. हॅलो. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय ऋषी. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. टोटलचा विचार आपण जर केला तर धावा आहेत त्या मात्र 16 धावा. 2 षटकांमध्ये 16 धावा पुरेशा नसतील कदाचित तळेगाव संघासाठी, कारण 40+ संघ मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की धुमाकूळ माजवणारा हा संघ आहे. या 2 बॉलवर चित्र स्पष्ट होईल. मिस टायमिंग स्ट्रोक खेळला आहे. इथे मात्र प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसरीची मागणी आणि इथून मात्र
काय नक्की चाललंय हा वाट संभ्रम आहे. आणि खरोखर जितू गोंधळीने मला सांगितलं की थकलेच सगळेजण आणि त्यामुळे कदाचित असे मिसफिल्डिंग होत असतील त्यांच्याकडून. आणि तर शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल असेल. वावंजे संघ आहे, 40+ संघ, एकीकडे वावंजे संघ तर दुसरीकडे मातब्बर संघ तळेगाव. आपण या संघाला पाहाल. आता शंका जरूर मनामध्ये उत्पन्न झाल्यात, परंतु खूप चांगला खेळ. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत तर 18 धावा. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलमध्ये काय घडणार आहे? विकेट कीपर पहा किती क्लोज आहे. ओ कमालीची गोलंदाजी आहे. 40+ संघाकडून अजून काय अपेक्षा कराल? 2 धावा कंप्लीट. तिसरीची मागणी केली जाते. धोका होऊ शकतो आणि इथून मात्र रनआउटचा चान्स आणि विकेट डाऊन. 2 धावा म्हणजे अर्थातच 18+2 20 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 21 धावांची गरज. अजूनही काही बिघडलं नाही. मी म्हणेन गोलंदाजांनी एक चांगल्या परिस्थितीमध्ये थांबून ठेवले तळेगाव संघाला. आणि आज काही चमत्कार होते की काय? कारण रेग्युलर क्रिकेट खेळणारे संघ 40+च्या विरोधात खेळत असताना कुठेतरी कमकुवत. मी असं म्हणणार नाही रेग्युलर क्रिकेट संघ खेळणारा तो कमकुवत आहे. मी म्हणेन 40+ संघ भारी आहे, लय भारी. बारा बॉल आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 21 धावांची. हा आमचे कीर्तन पाटील त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तळेगाव संघाला. तर जरूर त्यांनी मला यायचं आहे. दीपक पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला इथे आमंत्रित केले जात आहे. जे आमचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून कीर्तन पाटील आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं, यावं आपण. तर चला 21 धावांची गरज असेल. 12 बॉल आणि 21 धावांची गरज असेल म्हणजे 10.50ची सरासरी राखावी लागेल. शेवटचे काही म्हणजे यानंतर मला तर वाटते 2 मॅच असतील अजून आणि 2 मॅच नंतर मग बक्षीस वितरण समारंभ आणि त्यानंतर मग घर वापसी. हो एकच मॅच असेल यानंतर. हा आम्ही पण एवढ्या मॅचेस मोजून दमलोय ना योगेश म्हस्कर की आता लक्षातच येत नाही की शेवट मॅचेस अजून किती राहिल्यात. असं वाटतं उद्या दिवसा पण आहेत की काय. चला काय हरकत नाही, परंतु मॅच आजच्या दिवसामध्ये एवढ्या चांगल्या झाल्यात ना की थकवा जाणवत नाहीये प्रकाश. आणि उद्या परत NPL नारपोली प्रीमियर लीग. चला मॅचला करा लगेच सुरुवात. 21 धावांची गरज असेल. एकीकडे असेल वावंजे 40+ संघ तर दुसरीकडे आपण पाहाल तळेगाव संघ. या 2 संघांमध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये एंटर होत असताना वावंजे 40+ संघ जर जिंकला तर अम्मो मुंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सदस्य साहेब खरंच तुम्ही चांगल्या कलेची कदर केलीत, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. कारण या संघाबरोबर तळेगाव संघाला लावणारे पैसे चिकार लोक असतील, परंतु 40+ संघ जाणीव आहे आमच्या अम्मो मुंडे यांना की सध्याच्या घडीला जी वय वर्ष 40च्या वरती खेळतायत त्यांना गरज आहे आपल्या प्रतिसादाची. आणि तो प्रतिसाद देत असताना अम्मो मुंडे आम्हाला पाहायला मिळाले. व द विकेटनं यावेळेला पहिला बॉल आउटसाइड ऑफ सम. पहिलाच बॉल खराब झालाय. पहिलाच बॉल खराब.
21 धावांची गरज होती. आता 12 बॉल आणि 20 धावांची गरज. 10.00ची सरासरी. मोहसिन शेख हा एकटा खेळाडू आहे. आणि दुसरीकडे आपण प्रकाश पाटील याला पाहाल. ओ यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव आली. दुसरीची मागणी केली जाईल का? हो, दुसरीची मागणी केली जातीय आणि 2 धावा कंप्लीट. 11 बॉल असतील आणि 18 धावांची गरज. काय जबरदस्त क्रिकेट. दुश्मन को कभी कमजोर नहीं समझना चाहिए. तुम्हाला असं वाटत असेल वयवर्ष मी पहिल्यांदाच अजब झालोय या नाईट मॅचला की 40 वयोगटाच्या वरती संघानं तुपगाव संघासारख्या मातब्बर संघावर मात केलंय. आश्चर्याचा धक्का बसला. यावेळेला आपण पाहिला आउटसाइड ऑफ सम खराब बॉल. अजून एक वाईट बॉल आलाय. म्हणजे आता बॉल असतील 11 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. हो, आताच नवीन बातमी आमचे जितू गोंधळी मला सांगतायत की मोहसिन शेख वय वर्ष म्हणजे 8वी इयत्तेमध्ये असताना वावंजे संघासाठी सुरुवात केली त्यांनी. आणि आज बघा काय दिमादार खेळ. ओ मस्त फटका. यावेळेला हवेमध्ये खेळलाय. वन बाऊ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तुमचा रक्त गरम आहे. ज्या वयामध्ये घराची जबाबदारी घ्यायचा वेळ असतो, ज्या वयामध्ये हातपाय दुखण्याचा वेळ असतो, त्या वयामध्ये मात्र ताकद प्रस्थापित करत असताना आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 8 धावा. 9 बॉल आणि आता 13 धावांची गरज असेल. 9 बॉल 13 धावा. मोहसिन खेळतोय स्ट्राईकला. हलक्या हाताने ग्लान्स केला या बॉलला. सिंगल आली. दुसरीची मागणी केली जातीय आणि इथून मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आता बॉल असतील 8 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 11 धावांची. 8 बॉल 11 धावा. काय जबरदस्त क्रिकेट इथून मात्र पाहायला मिळतोय. 8 बॉल 11 धावा. पुन्हा एकदा इतिहास रचला जातोय का भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच सदस्य चषकामध्ये? कारण या वर्षी भयंकर इतिहास झालेत. कारण आपण पाहिलं 4 बॉलमध्ये 2 धावांची गरज असताना त्या 2 धावा काढून दिल्या नाही. डिफेन्स केलं. वहाळ विरुद्ध पळसपे संघ खेळत असताना वाटत होतं वहाळ संघ क्वालिफाय होईल. इतिहास घडला. यावेळेला पळसपे संघाने मेहनत करून त्या संघामध्ये मात केली आहे. यावेळेला आपण वन बाऊ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. मॅच मध्ये मात्र आता ट्विस्ट निर्माण झाली आहे. रंगत आली आहे. रंग भरलाय. मोहसिन 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 हा शब्द अपोजिट संघासाठी फार विद्रोही असेल. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. एकटा नडला हा खेळाडू ज्याचं नाव आहे मोहसिन शेख. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 6 बॉल आणि आता 7 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. एकीकडे तळेगाव संघ, एकीकडे वावंजे 40+ संघ. काय वाटतं जितू गोंधळी तुमचा संघ होईल आणि इतिहास होईल मग या मॅच मधून जर जिंकून फायनल पर्यंत पोहोचत असेल तर? जरूर. कारण 40+ संघाबरोबर आपण सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर एक चषक घेऊन निघालेले हा संघ, परंतु दम धरून राहिलाय. आणि काय जबरदस्त खेळ करतोय. काय जबरदस्त. 6 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 7 धावांची. बॉलिंग ट्रॅकवर असेल दुसरा गोलंदाज.
रोहन, प्रकाश पाटील खेळतोय स्ट्राईकला. मोसीन आहे सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला. त्यामुळे तळेगाव संघासाठी मी म्हणेन ही गुड न्यूज आहे, कारण नॉन स्ट्राईक एंडला मोसीन आहे जो एकटा एक ताकद निर्माण करतो स्वतःमध्ये, एक एनर्जी आहे त्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये संघ विजयापर्यंत पोहोचवण्याची. परंतु तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल. ओ यावेळेला नाही, एकटा मोसीन नाहीये, सगळे 40+ वाघ आहेत इथे, सगळे वाघासारखी डरकाळी फोडतायत. मी आत्ताच म्हटलं मोसीन नॉन स्ट्राईक एंडला आहे, परंतु नाही, हा खेळ सगळ्यांनी मिळून खेळायचा आहे. आता गरज असेल ती मात्र 5 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. सॅल्यूट असेल, सॅल्यूट लेजंड वावंजे संघाला माझा सॅल्यूट असेल. खरोखर अफलातून इनिंग खेळली आहे. काय पाहिजे 40+ मध्ये अजून. पहा जुने जे असतं ना त्याला सोनं का म्हटलं जातं हे आज आपल्याला दिसलं असेल प्रात्यक्षिक. ओ द विकेट न बॉलर तयार. यावेळेला आणखीन एक उडवलाय बॉल, जळर सीमारेषा लगत, सीमारेषा पार. 40+ एन्जॉय करू शकता डीजे.